नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना मी 38 साईजचं ब्लाऊज कटिंग करायला घेते. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि एक घडी आहे ना 9ची घेते बरं का. बघू शकता 9.5ची, सॉरी 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे त्याच्यामुळे एक घडी 9.5ची घेते आणि 2 इंच इकडे जास्तीचा कपडा घेतला. तर असं आहे ना प्रिन्सेस कट एकदम सिंपल ब्लाऊज आहे बरं का. सिंपल साडी पण आहे. साडीचा कपडासुद्धा एकदम सॉफ्ट आहे. बघू शकता तुम्ही, ब्लाऊज पीस आहे साडीचा. तर त्याचं हे अस्तर आहे. आणि बघा इकडे ना माझ्याकडे ना याच पद्धतीने 5-6 ब्लाऊज आले बरं का एकाच कस्टमरचे. प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग आहे. तर म्हटलं चला त्याच्यातून तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करते. आणि कसं राहतं ना डेली आपण कोणाला नाही आवडत, पण ज्याला आवड राहते ना त्याला नक्की ब्लाऊज कटिंग बघायचं शिकू शकता बरं का. आपण क्लासमध्ये जातो ना तर खरंच त्याच पद्धतीने मी तुम्हाला आहे ना पूर्ण ब्लाऊज कटिंग 8 ते 10 मिनटामध्ये सांगायचा प्रयत्न करते. आणि बघा इथे ना डायरेक्ट अस्तर कट म्हणजे अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करते. इथं फार्मा वगैरे सुद्धा वापरत नाही मी आणि पेपर पॅटर्नसुद्धा नाही वापरत. डायरेक्ट आहे ना अस्तरवरतीच कटिंग करते. बघू शकता तुमच्याशी पूर्ण असे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले. तर म्हटलं चला त्याच्यामधून अजून परत एक प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. सिंपल ब्लाऊज आहे आणि जर तुम्हाला नक्की आवड असेल ना तर सवडसुद्धा मिळते बरं का. तर माझ्यासारख्या अशा खूप ताई असतील ज्यांना स्टिचिंगची खूप आवड असेल त्यांना खरंच शिकायचं एक संधी राहते. मोबाईलवरती सुद्धा यूट्यूबवरती खूप छान छान ताई मस्त असे छान स्टिचिंगचे कटिंगचे व्हिडिओ टाकता बरं का. त्याच्यामधून तुम्ही कोणाचे कसे ना बघू शकता. पण मी सुद्धा खूप प्रयत्न करते तुमच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला आहे ना ब्लाऊज कटिंग क्लासमध्ये जाऊन शिकण्यापेक्षा घरीसुद्धा शिकू शकता. तर त्याच्यासाठी म्हटलं चला तुमच्याशी कुठे ना कुठेतरी थोडं आपण 1-2 व्हिडिओ आपण शेअर केल्याने तुम्हाला समजेल. आणि प्रत्येक पॅटर्नचं प्रत्येक मापाचं ब्लाऊज कटिंग राहतं बरं का माझ्या चॅनलवरती. कोणत्याही साईजचं तुम्ही ब्लाऊज, कारण माझ्याकडे जे ब्लाऊज कटिंग करते ना ते डेली कस्टमरचे ब्लाऊज राहतात. आणि बघा हे कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते. माझ्याकडे ना डेली 20 वर्षापासून मी स्टिचिंग करते बरं का. असं जरा 20 वर्षाच्या पहिलेसुद्धा करत होती, पण त्याच्यानंतर थोडं मुलं बाळं लहान होते म्हणून मी हे काम थोडं सोडलं होतं 4-5 वर्षासाठी. आणि नंतर पण मी स्टिचिंग करायला इथं लागली ना तर माझं खूप कस्टमर झाले. एक कस्टमर 10-10, 20-20 वर्षापासून माझ्याजवळ स्टिचिंग करायला येते बरं का. आणि सिंपल साड्या, सिंपल ब्लाऊज राहतात जास्त करून. तर म्हटलं चला मी त्यांचे शिवते ना ते त्यांना खूप आवडतात की ते म्हणतात की खरंच खूप छान शिवते. आणि एक जण आलं ना की त्यांच्या मागे त्यांची मावशी, आई, काकू बोलायचं होतं मला. तर असे सर्व काही त्यांचे नातेवाईक राहतात की म्हणजे आजूबाजूचे आसपडोसचे जे राहतात रिलेशनशिपमध्ये त्यांनासुद्धा ते सांगून माझ्याकडे ब्लाऊज घेऊन येतात बरं का. खरं सांगते तुम्हाला. आणि अशामुळे ना माझं खूप म्हणजे शिवायचं चालतं. जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करते बरं का. म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं कुठे ना कुठे आपण शेअर केल्याने छान वाटतं. मला बी छान वाटतं, तुम्हालासुद्धा ऐकायला छान वाटतं. तर बघा इकडे ना मी प्रिन्सेस कट ब्लाऊज असं छान असं कस्टमरचे ब्लाऊज आहे. छान असं मी कट करून घेतलेले फ्रंट पार्ट. आणि बघा इकडे बॅक पार्टसुद्धा आहे. तर आणि असे ना कस्टमरांचे ब्लाऊजने डेलीचे माझे ना स्टिचिंगसाठी. आता हे पावसाळा आहे, पावसाळ्यातसुद्धा माझ्याकडे ना हल्लीमध्ये इतके ब्लाऊज पडले. विचार करते मी की कोणाचं शिव कोणाचं नको शिव असं झालेलं आहे. कारण सर्वच मागतात आणि आता जवळ रक्षाबंधन येते त्याच्यामुळे ना सर्वांनाच जे पहिलेचे पडलेले ना ब्लाऊज म्हटलं तर ते आता शिवलेलेच बरे. कारण अर्जंटमध्ये माझ्याकडे खूप येतात स्टिचिंगसाठी. आता म्हणजे आज जर टाकून गेले ना तर उद्या परवा लगेच मागतात ते आणि मग मला शिवावंच लागतं. कारण अर्जंटमध्ये जर आपण शिवून दिलं ना ते कस्टमर नवीन आपल्याकडे फिरून येतं की नाही छान शिवते असं अर्जंटमध्ये का असे ना. मला मोबाईल पॅटर्न करायला सुद्धा खूप आवडतं बरं का. मी मोबाईल पॅटर्नसुद्धा खूप छान पद्धतीने त्यांना करून देते. त्यांना इतकं काही भारी वाटतं ना म्हणजे 5-50 या टायमाला नाही बघत आपण काय म्हणतो की नाही मला आपल्या भरोशावरती ते टाकून गेले ना तर 5-50 बघण्यापेक्षा आपण छान ब्लाऊज स्टिचिंग केले कटिंग करून
तर ते कस्टमर आपल्याकडे नवीन परत परत येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा अजून दुसरे आपल्याकडे 3-4 कस्टमर नवीन यायला लागतात. तर खरंच एवढं जर तुम्ही मनापासून स्टिचिंग कटिंग छान असं मनावर घेऊन जर केलं ना, खरंच तुमचासुद्धा असं दिवसाला मला 2-3-4 सुद्धा ब्लाऊज स्टिचिंगनी कटिंग घरातलं काम आवरून मी कटिंग आणि स्टिचिंग करते बरं का. कसं राहतं सकाळचं घरचं काम तर कोणाला सुटत नाही. किती पण ते मोठी ड्युटी करू द्या की कोणता पण एखादा जॉब करू द्या, त्यांना घरचं कामसुद्धा करावं लागतं बरं का. पण तसंच आहे, आपण घरातल्या बसून घरातलं काम आवरून दुपारी थोडा आराम करतो आणि त्याच्यानंतर घरातले सुद्धा असं खूप बारीक सारीक कामं राहतं बरं का. ते सुद्धा करून आपण दिवसाला 3-4 ब्लाऊज कटिंग करू शकतो. तर आणि स्टिचिंगसुद्धा हे काम ज्याला येतं ना त्यांना खूप अनुभव राहतो की आपण 2 पैसे घरचं काम सांभाळून सुद्धा कमवू शकतो. तर बघा, तुम्हाला सुद्धा जर कटिंग आणि स्टिचिंगची आवड असेल ना तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि कटिंग ब्लाऊजची कटिंग तुम्ही शिकू शकता. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.